नमस्ते मंडळी, मी करुणा बंद्रे पुन्हा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहे बटाट्याची भाजी, ती पण ग्रेव्हीमध्ये। तर आपण सुरुवात करूया रेसिपीला। तर चला सुरुवात करते। तर पहिले आपण साहित्य बघूया। मी 3 बटाटे घेतले, 2 कांदे, 3 टोमॅटो घेतले। तर मी घेतला आहे 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद घेतले। हा जो मसाला तुम्ही बघत आहात हा घाटी मसाला आहे। हा मी 1.5 चमचा घेतला, तिखटही असतो। आणि हा आपला आगरी कोळी मसाला आहे, तो 1 चमचा घेतलाय। 1 चमचा गरम मसाला, 1 इंच आलं घेतले, 5-6 पाकळ्या लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, 2 ते 3 तेजपत्ते घेतलेत। आणि त्याच्यात अजून एक गोष्ट आहे ती जिरं घेतलं 1 चमचा। त्याचबरोबर आपण वापरणार आहोत ह्याच्यात हिंग। तर आता ह्याच्यात मी 3 चमचे तेल टाकणार आहे। तुम्ही बोलाल 3 चमचे एवढं तेल कशाला, तर तुम्ही बघू शकता पुढे आपण तेल एवढं का वापरलं आहे ते। नंतर तेल अजिबात वापरायचं नाही आपल्याला। ह्याच्यातच आपण 3 चमचे जे वापरले त्याच्यातच आपण पूर्ण भाजी बनवणार आहोत। तर चला, तर सगळ्यात प्रथम आपण बटाटा कापून घेऊया। बटाट्याची आपण सालं काढूया। जास्त पातळ करायचे नाहीत आपल्याला। याप्रमाणेच आपण बटाटे कापून घेणार आहोत आणि मग ते पाण्यात टाकूया। तर आपण सगळी बटाटे कापून घेऊया। आता आपले बटाटे कापून झाले, तर आपण कांदा कापूया। लाईक होते आणि या मंचावर ती जादू याप्रमाणे आपण कांदा पातळ कापून घ्यायचा असं लांबसर। तर आता आपण या तेलात कांदा परतून घेऊया, चांगला लालसर करून घ्यायचा आपल्याला। आपण या बटाट्यातलं आता पाणी काढून घेऊया। आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया। थोडासा लाल तिखट मसाला टाकूया। आणि ह्याच्यात कस्तुरी मेथी टाकूया। 1 चमचा एवढी घ्या कस्तुरी मेथी, ते पण मिक्स करूया। आता हे कांदा आपला लाल होईपर्यंत असंच ठेवूया। त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढची प्रक्रिया। तुम्ही बघितलंय ह्याच्यापेक्षा पण आपल्याला लाल करायचा आहे कांदा। लाल करूया, जास्त लाल नाही करायचं, थोडाफार लाल करायचा आपल्याला अजून। तर याप्रमाणे आपला कांदा लाल झालाय। मला तरी एवढाच पाहिजे, तुम्हाला पाहिजे असेल तर अजून जास्त लाल करू शकता कुरकुरीत। ओके, आता आपण हा काढून घेऊया। आता आपण कांदा काढलाय, तर तेल तुम्ही बघू शकता आहे कमीच आहे, पण ह्याच्यावरती मी बटाटे फ्राय करून घेणार आहे। थोडासा गॅस मी बारीक करते आणि खाली चिटकू नये याप्रमाणेच त्यांना थोडं शिजून घ्यायचं आपल्याला। आता हे इकडे फ्राय होऊ दे, तिथपर्यंत आपण दुसरी तयारी करू। आपण भाजलेला कांदा याच्यात घेतला आहे। एक छोटा दहीचा डब्बा मी घेतला आहे, ते दही मी त्याच्यात वापरणार आहे। आता आपण हे वाटून घेऊया। या
याप्रमाणे आपली दही आणि कांद्याची पेस्ट रेडी झाली आहे। त्याचप्रमाणे आपली टोमॅटोची ग्रेव्ही पण आपण रेडी केली आहे। तुम्ही आपली बटाटी पण झाली आहे बऱ्यापैकी। आता आपण बटाटी काढून घेऊया। वापरले होते त्याच्यानंतर आपण एक चौथा चमचा, मला वाटलं 3 चमच्यामध्ये होईल, पण बटाटा फ्राय करताना ते खेचून घेतलं त्याच्यामुळे अजून 1 चमचा मी ऍड केला आहे। जिरं टाकूया, बरोबर तेजपत्ता, कढीपत्ता टाकूया आणि आलं लसूण मी ठेचून घेतलंय। तुम्ही बघता मस्त उकळी आले आहे, कलर पण बघू शकता तुम्ही, छानपैकी कलर आला आहे भाजीला। आता ह्याच्यात आपण ऍड करायचं आहे आपला दुसरी ग्रेव्ही वाटली होती आपण, कांदा आणि दही, ती टाकूया। आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स झाल्यावर थोडंसं पाणी टाकूया आपण ह्याच्यात। पाणी मिक्स करते आणि थोडा वेळ झाकण ठेवूया। हे पण आपण जे वाटण केलं होतं त्यातच मी पाणी थोडंसं टाकलं आहे। त्याला चांगली उकळी येऊ दे। जे तुम्हाला आता सफेद दिसते, जेव्हा ते व्यवस्थित मिक्स होईल, उकळी येईल ना, तेव्हा आता दही असल्यामुळे थोडा वेळ तरी तुम्हाला ते व्यवस्थित परतून घ्यायचे, नाही तर दही फुटायचे चान्सेस असतात। ते पाणी वेगळं दिसतं आणि दही वेगळं दिसतं असंही होतं कधी कधी। त्याच्यामुळे जेव्हा आपण दही वापरतो तेव्हा व्यवस्थित मिक्स करत राहा आणि मग तुम्ही एकदा आपल्याला वाटलं हा आता मिक्स झालं आहे, आता ते गरम व्हायला लागलं आहे, तेव्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। झाकण ठेवताना तुम्ही नेहमी, नसेल ठेवत तरी पण ठेवत जा, जेणेकरून गॅस वाचतो आपला, लवकरात लवकर उकळी येते। आता आपण थोडीसं ह्याच्यात माझ्या मते अजून थोडंसं मी पाणी ऍड करते, थोडीशी, कारण की बटाटा आहे। बटाटा तुम्हाला माहिती आहे, बटाटा पाणी लगेच खेचून घेतो, त्याच्यामुळे आपण थोडंसं पातळच ठेवूया, नंतर बटाटे पण ऍड करायचे आहेत। तर पहिला उकळी येऊ दे मस्तपैकी एक। ओके, तर आता आपण हे झाकण काढूया। खूप सुंदर असा कलर आलाय। तर आता आपण बघू शकतो, आता ह्याच्यात मी आपण आता पुन्हा थोडंसं मीठ ऍड करते मी, कारण की मसाल्यामध्ये आपल्या कुठेच मीठ वापरला नाही आहे आपण, त्याच्यामुळे। आता ह्याच्यात बटाटा टाकूया, थोडीशी एक उकळी येऊसर बटाटा आपला हे करून घेऊया, कारण की बटाटा आपला असा पण शिजलाच आहे अर्धा, कारण की आपण त्याला थोडंसं फ्राय केला होता, अर्धा तरी तो शिजला आहे, याप्रमाणे आपण त्याला फ्राय केला होता। आता आपण थोडा वेळ झाकण देऊया। ते टोप ठेवलंय, हे माझं चुलीवरचं टोप आहे, मी फोडणीला वगैरे हेच वापरते नेहमी। 1 चमचा थोडंसं तेल टाकूया आपण, टाकू शकता किंवा प्युअर घी असेल तेही तुम्ही वापरू शकता। ही फोडणी देणार आहे मी भाजीला। तुम्ही मगाशी बोलले असेल की मी हिंग वापरला नाही, तर थोडीसं जिरं, तेल तापलं आपण थोडंसं जिरं टाकूया ह्याच्यात, जिरं फुटलं का लगेच हिंग टाकूया। फुटलं आहे, आता आपण ह्याच्यात हिंग टाकूया, गॅस बारीक करूया। त्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकते,
थोडीशी कस्तुरी मेथी आणि मेन गोष्ट जी म्हणजे मी टाकणार होती तो म्हणजे आपला लाल मसाला कलरवाला. त्याच्याने भाजीला एक कलर वेगळाच येतो. गॅस बंद करते मी. आता हे आपण टोपात टाकूया. कोथिंबीर टाकूया. तर ह्याप्रमाणे आपली भाजी रेडी झाली. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून एक गोष्ट, नक्की रेसिपी बनवून बघा. मी नेहमी तुमच्यासाठी नवीन नवीन काय ना काय बनवत असते. तर तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की भाजी कशी होती किंवा ही रेसिपी कशी होती. तुम्ही सांगितल्याशिवाय मी नवीन नवीन काही करण्याचा प्रयत्न करणार नाही. मला आवडतं आहे काय ना काय नवीन करत राहण्याचं. पण तुम्ही मला साथ दिली तर अजून चांगलं होणार की मी अजून पुढे जाईल. त्याच्यामुळे मला नक्की कमेंटमध्ये कळवत जावा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. प्रत्येक केले बाय बाय.